नमस्कार, मी अदिती ओमकार गोडबोले, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन गायनेकोलॉजिस्ट प्रॅक्टिसिंग इन ठाणे. खूप जणांना एक क्वेरी असते, बेबी डिलिव्हर झाल्यावर म्हणजे आफ्टर बर्थ, पोस्टपार्टम पिरियड नंतर किंवा पोस्टपार्टम पिरियडमध्ये व्हॉट इज द कॉन्ट्रासेप्शन वी शुड यूज अँड वेदर वी शुड यूज द कॉन्ट्रासेप्शन ऑर नॉट. So whether you should use contraception in postpartum period or not. आता ही क्वेरी का पडते? कारण घरातले सगळेजण सांगतात की जेव्हा आपण ब्रेस्ट फीडिंग करतो तेव्हा आपल्याला नॅचरलीच पाळी येत नाही आणि मूल राहण्याची शक्यता खूप कमी असते. आता लक्षात ठेवा, मूल राहण्याची शक्यता कमी असते, पण ती 0 असते का? तर नाही. आणि जेव्हा तुमचं उत्तर नाही आहे, त्याचंच उत्तर असं होतं की म्हणजेच पोस्टपार्टम पिरियडमध्ये यू शुड यूज द कॉन्ट्रासेप्शन. Okay, now what are the contraceptions which are available for postpartum period? कोणते वापरू शकतो? कारण आपण ब्रेस्ट फीड करत असतो, आता सगळंच तर सेफ असू शकत नाही ना. तर आता मेन येतं नॅचरल मेथड, म्हणजे लॅक्टेशनल अमेन्युरिया ऍक्ट्स ॲज अ नॅचरल कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे काय? जेव्हा आपण बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये हायर प्रोलॅक्टिन लेवल असते. ही हायर प्रोलॅक्टिन लेवल युजली फर्स्ट 3 मंथ्ससाठी असते, जोपर्यंत ब्रेस्ट फीडिंग पूर्णपणे एस्टॅब्लिश होतं. नाव या दरम्यान बिकॉज ऑफ हाय लेवल ऑफ प्रोलॅक्टिन खूप जास्त असल्यामुळे आपली एग रिलीज प्रोसेस ही प्रोहिबिटेड केली जाते, म्हणजे आपलं ओव्युलेशन किंवा एग रिलीज होत नाही. त्यामुळे लॅक्टेशन ॲक्ट्स ॲज अ नॅचरल कॉन्ट्रासेप्शन. सेकंडली, बॅरियर कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे काय? बॅरियर किंवा नॉन हॉर्मोन. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन काय आहेत? तर मेल किंवा फिमेल कॉन्डोम, जे आपण बरेच वेळेला वापरतो. आता हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्शन. बेसिकली हॉर्मोनल कॉन्ट्रासेप्शन बद्दल बऱ्याच जणांना क्वेरी असते, कारण हे घेतलेलं बाळाला सेफ असेल का? तर लक्षात ठेवा, जे आपण कंबाईन्ड ओसी पिल्स, म्हणजे जिथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन असलेले ओसी पिल्स आहेत, ओरल कॉन्ट्रासेप्शन पिल्स आहेत, दे आर युजली नॉट गिव्हन इन प्रेग्नन्सी. मग कुठले ऑप्शन अवेलेबल आहेत? सो फर्स्ट ऑप्शन इज प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स. प्रोजेस्टेरॉन ओनली पिल्स या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, विच कॅन बी गिव्हन ॲज अ सायकलिकल कॉन्ट्रासेप्शन जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फीडिंग करत आहात. दुसरं, देर आर इंट्राडर्मल इम्प्लांट्स. हॉर्मोनल इम्प्लांट्स घातले जातात आपल्या स्किनमध्ये. बेसिकली स्किनमध्ये हळूहळू ते हॉर्मोन रिलीज होऊन इट ऑल्सो प्रिव्हेंट्स ओव्युलेशन आणि इट ॲक्ट्स ॲज अ कॉन्ट्रासेप्शन. IUCD किंवा मिरेना, इंट्रायुट्राईन कॉपर्टी डिव्हाइस किंवा मिरेना. बेसिकली इंट्रायुट्राईन कॉपर्टी डिव्हाइस हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. युजली जुन्या जमान्यापासून घातली जाते, 10 वर्षाची, 5 वर्षाची, आणि गव्हर्नमेंटमध्येही घातली जाते. नाव व्हॉट इज मिरेना? मिरेना इज मेडिकेटेड IUD, म्हणजे मेडिकेटेड कॉपर्टी सारखा प्रकार आहे. बेसिकली जिथे नॉर्मल कॉपर्टीमध्ये कॉपर घातलेलं असतं त्याच्या ठिकाणी लिव्होनॉर्जेस्ट्रॉल नावाचं ड्रग मिरेनामध्ये असतं, जे हळूहळू आपल्या शरीरामध्ये आणि युट्रसमध्ये रिलीज होऊन लोकल आणि पेरिफेरल ॲक्शन करून आपल्याला कॉन्ट्रासेप्शनचा बेनिफिट मिळतो. आणि अजून एक कॉन्ट्रासेप्शन हॉर्मोनल मिळतं, ते म्हणजे डेपो-प्रोव्हेरा इंजेक्शन. युजली डेपो-प्रोव्हेरा इंजेक्शन दर 3 महिन्यांनी घ्यावे लागतात. ते युजली फ्रीली अवेलेबल आहेत आणि त्याची कॉस्टही कमी आहे. सो दीज आर द कॉन्ट्रासेप्शन जे आपल्याला ब्रेस्ट फीडिंगमध्ये सेफ आहेत. सो आपण ब्रेस्ट फीडिंगमध्ये कॉन्ट्रासेप्शन वापरायचं का, याचा आन्सर आहे हो, आणि कोणते वापरले आहेत त्याचे आन्सर्स मी तुम्हाला दिले. थँक्यू सो मच.